स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज वाळवण रेसिपीचा तिसरा प्रकार बघतोय, ते म्हणजे आपण उपवासाचे पॉपकॉर्न किंवा उपवासाचे सांडगे देखील याला म्हणू शकता तुम्ही। बनवायला जेवढे सोपे ना तेवढे खायला ना टेस्टी लागतात आणि मोजून ना 2 ते 3 वस्तूमध्ये तयार होतात। आणि बघू शकता आपण त्यात जो किसून घातलेला बटाटा आहे ना तो अखंड असा दिसतोय, तर त्याची चव ही त्या सांडग्यामध्ये छान लागते। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला रात्रीचा असा शाबू ना भिजायला घालायचा आहे। जसं आपण खिचडीला शाबू भिजवतो का नाही, अगदी त्या पद्धतीनं म्हणजे जास्तही पाणी घालायचं नाही, अगदी शाबू असा मऊसर भिजला पाहिजे असा शाबू भिजवून घ्यायचा। आता मी हा शाबू रात्रीच भिजवून घेतलेला, म्हणजे सकाळची आपली फारशी गडबड होत नाही। आता सकाळ सकाळीच माझं हे बटाट्याचं चाललेलं, मग म्हणलं आधी आपलं बाकीची कामं होईपर्यंत बटाटा शिजवून घेऊयात, जेणेकरून बटाटा परत किसताना थंड होतो। त्याच्यामुळे मी सकाळ सकाळीच बटाटा असा शिजायला घातला। आणि बघू शकताय तुम्ही बटाटा शिजतोय तोपर्यंत आता बाहेरचा व्ह्यू बघा, नुसतं सूर्य उगवायला चालू झालेलं आणि प्रसन्न अशी सकाळची मॉर्निंग आहे। आता क्लासवरून जाऊन आल्यानंतर माझे इथं बटाटे ही अगदी व्यवस्थित शिजलेले होते। आता व्यवस्थित शिजल्यामुळं आणि थंड झाल्यामुळं त्याची सालं देखील अगदी पटपट निघतात। बटाट्याची सालं काढून घेतली। आता हे बटाटे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे, कारण 2 कच्चे आणि 2 शिजवलेले अशा आपण एकूण 4 बटाटे घेणार आहोत। तर शिजवून का कच्चे का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर शिजवून घेतल्यामुळं ना थोडासा शाबूला ना त्याचा बाइंडिंग छान येतो आपण ज्यावेळी ते सांडगे बनवणार आहे तेव्हा। आणि हे खिसलेल्या बटाट्याचा ना अखंड किस त्याच्यामध्ये दिसतो, ह्याच्यासाठी हे कच्चे बटाटे घेतलेत। असे आपण कच्चे आणि शिजवलेले असे दोन्ही बटाटे वापरणार आहे। आता हे आपण बटाटे खिसून त्याची सालं काढून व्यवस्थित खिसणीने खिसून घेऊयात। आणि इथं मी मीडियम आकाराचे बटाटे वापरलेत, जर तुमच्याकडे लहान असतील तर तुम्ही 3-4 घेतले तरीही चालतील। आता बटाटा किसला की लगेच आपल्याला पाण्यात घालून घ्यायचा आहे, नाहीतर तो काळा पडू शकतो। आता या पद्धतीने जास्तही बारीक नाही जास्तही मोठा नाही, असा अखंड आपल्याला बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे। आता इथं बघा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, असा किस व्यवस्थित अगदी करून घ्यायचा, लांब सडक किस आपल्याला, म्हणजे तो ते ज्यावेळी आपण पॉपकॉर्न तळतो ना त्यावेळी अखंड दिसतो, छान दिसतो। आता हे बटाट्याचा किस घेतलेला व्यवस्थित तो धुवून घेऊयात, म्हणजे त्यातलेच एक्स्ट्राचे स्टार्च असतात ते निघून जातात। आता इथं आपण बटाटा थोडासा शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। बाकीची तयारी म्हणजे काय, हे शिजवलेले बटाटे किसून घेऊयात। ते देखील आपल्याला किसणीने शाबूच्या तांदळामध्येच किसून घ्यायचं। आणि शाबू भिजवताना जरा मोठ्या भांड्यात भिजवायचा, म्हणजे काय होतं सकाळची जास्तीची भांडी पडत नाहीत, त्यातच सगळ्या गोष्टी मिक्स करायला व्यवस्थित जातात। आणि मोठ्या भांड्यात भिजवल्यामुळं खाली गोष्टी सांडत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स देखील करता येतं। आता आपला इथं बटाटा देखील खिसून झालाय, आणि जो कच्चा बटाटा शिजवून घेऊयात। आता आपण त्यात गरम पाण्यात घालून घ्यायचा, ओव्हर कुक करायचा नाही, जस्ट 5 मिनिटं उकळी आली की त्यातनं तो बटाटा काढून घेऊयात। बटाटा पाण्यात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता पाण्याचा रंग, हेच असतात त्या बटाट्यातले स्टार्च जे आपल्याला नको असतात आणि ते खाण्यासाठी देखील चांगले नसतात। आणि त्या बटाटा जर तुम्ही तसाच किसून टाकला तर काय होतं, काळा किंवा लालसर किस होऊ शकतो। त्याच्यामुळे बटाटा नेहमी कोणताही वाळवणीचा पदार्थ करताना ना किसून घेतल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा। आता इथं आपला शिजवलेला बटाटा धुवून झालाय, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथं 2 चमचे मीठ घालून घेतलंय, जे आपण पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो ना त्याने 2 चमचे मीठ घातलंय। आणि इथं मी आता बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची देखील घालून घेते। हिरवी मिरची पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरीही चालेल, पण हिरवी मिरचीनं चव थोडीशी चांगली लागते म्हणून मी घालून घेतले। त्याच्या जागी तुम्ही मिरची पावडरही घालू शकता, पण मिरची पावडरनं काय होतं खाताना थोडंसं ठसकल्यासारखं होतं, त्याच्यामुळं मी अशी हिरवी मिरची घालते। एक वेळ नक्की घालून बघा, चवीला खूप छान हे सांडगे होतात। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय। त्याच्या आधी आपल्याला हे शिजवून घेतलेला बटाटा आहे ना, आपण आता हा जो उकळी काढून आलाय त्याला ही उकळी आली, तो आता काढून घेऊयात। बघितलं ना, अगदी 5 मिनिटं लागतात उकळी यायला आणि फारशा वस्तू लागत नाहीत ह्या गोष्टी बनवायला, झटपट तयार होतात। अगदी तुमच्या हाताशी सगळ्या वस्तू असतील ना तर तुम्ही अर्ध्या तासात हे सांडगे बनवू शकता। आता हे शिजवून घेतलेला बटाटा देखील आपण त्याच्यात घालून घेतला। आता हा थोडासा गरम आहे, त्याच्यामुळे एक 5 ते 10 मिनिटं वाट बघायची, नाहीतर हाताला चटका बसू शकतो। नाहीतर मग तुम्ही चमच्यानं देखील सुरुवातीला मिक्स करू शकता, पण काय होतं चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही। हाताने जेवढं व्यवस्थित मिक्स होतं ना तेवढी कोणतीच गोष्ट असे चमच्याने उलताने व्यवस्थित मिक्स होत नाही। त्याच्यामुळे एक 5-10 मिनिटं वाट बघायची। थोडंसं थंड झालं ना की आपण त्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात।
थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ थोडंसं ॲड केलं. आणि आता इथं व्यवस्थित आपण असं ह्याला मिक्स करून घेऊया. मिक्स करताना शाबूचे तांदूळ तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची आपल्याला. आणि शाबूचे तांदूळ तळल्यानंतरही त्यात अखंड दिसले पाहिजेत असं व्यवस्थित हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता शाबूचे तांदूळ अखंड दिसतात त्याच्यात, ते तुटले गेले नाहीयेत. आता हे आपल्याला सुकवायला घालायचं. आता टेरेसवरती छान असं ऊन आलेलं आहे. आम्ही हे पीठ घेऊन जाणार आहे भिजवलेले शाबूच्या तांदळाचं टेरेसवरती घालायला. आणि इथं काल तुम्ही आपण जे गव्हाचे पळी पापड केलेत ना त्याची रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ते सुकायला घेऊन आले मी, कारण काल मी फॅन खाली सुकवले होते. आज म्हणलं जरा ऊन द्यावं म्हणून आज टेरेसवरती सुकायला घातलेत. आता व्हिडिओ दाखवते तसं थोडासा पिठाचा गोळा उचलायचा आणि आपल्याला जस्ट कागदावरती ठेवून द्यायचा. इतकी सोपी पद्धत आहे. अगदी लहान मुलंही बनवू शकतात, पण लहान मुलांना बनवाय देऊ नका. ह्याच्यात मिरची आहे त्यामुळे ते तिखट लागू शकतं. अगदी 10 ते 15 मिनिटात हे सांडगे घालून होतात. आणि आपल्याला ना सांडगे घालून झाल्यानंतर खडखडीत उन्हात असे वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे वर्षभर टिकतात. आता इथे छान असे हे सुकलेले आहेत 2 दिवसानंतर. आपण आता हे तळून बघूयात. तळताना कडकडीत तेल गरम करायचं आणि हे सांडगे सोडून द्यायचे. अगदी पॉपकॉर्न कसे फुलतात तसे हे सांडगे फुलतात, म्हणून ह्याला म्हणतात उपवासाचे पॉपकॉर्न. आणि आपण काय आपल्या गावाकडे आमच्याकडे सांडगे म्हणतात. तुम्ही ह्याला पॉपकॉर्न देखील म्हणू शकता आणि मुलांना पॉपकॉर्न म्हणून खायला देखील देऊ शकता. जेवढे चवीला छान आहेत ना तेवढेच टेस्टी हेल्दी आहेत. त्यामुळे एक वेळ नक्की बनवा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि पुढचे देखील आपण बरेचसे वाळवणाचे पदार्थ बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे लवकर येतील. आता हा आहे आपले उपवासाचे पॉपकॉर्न. अगदी झटपट बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे, किती सोपी आहे. अगदी नवीन बनवणारे असतील ना तेही बनवू शकतात. छान असे फुललेले आहेत. आता सगळे पॉपकॉर्न जेवढे आपल्याला तळायचे आहेत तेवढे तळून घ्यायचे. ह्या पॉपकॉर्नसाठी ना सगळेजण जरूर उपवास करतील, असे हे पॉपकॉर्न चवीला छान होतात. छान असे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मी सुरुवातीला देखील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ते एकदम क्रिस्पी होतात आणि एकदम खुसखुशीत होतात. एक वेळ नक्की बनवून बघा. छान असे आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.